आम्ही फक्त यांना मराठी सेवा मागितलं तर हे भांडायला आले तिकडे की तुम्ही बाकीकडे कसे भाषा वापर करता. साहेब कारवाई झाली पाहिजे त्याच्यावरती. मी इथून हलणार नाही. मी त्यासाठीच ठाण्याहून आलोय आज मुद्दाम म्हणून. इथे असेल ना चला माझ्या बरोबर कुठं नॉलेज देतो. कोणाकडे जायचं? हा, चला उठा. चला जाऊ क्रिएटिंग न्यूज चला जाऊ काम आपण रोकते इनका भाषा का मैं पूरा कर देता तुम जाओ काम अपने रोकते इनका भाषा का मैं पूरा कर देता तुम जाओ अपने काम रोकते इनका भाषा का मैं पूरा कर देता तुम काम रोक दे इनका भाषा का मैं पूरा कर देता हूँ. हे शब्द आहेत एका मराठी टीसीचे आणि तेही एका मराठी प्रवाशाला, ज्याचा एकच आग्रह होता, माझ्याशी मराठीत बोला. खरंच आपल्या घरात हाल सोसते मराठी. ही घटना आहे मुंबईतील अंधेरी स्थानकाजवळील AC लोकलमधील. आरोप असा आहे की तिकीट तपासणी दरम्यान एका अमराठी TCला मराठीत बोलण्याची विनंती एका मराठी प्रवाशाने केली, मात्र संबंधित TCने मराठीत बोलण्यास नकार दिला. यानंतर सोबत असलेल्या एका मराठी TCने स्वतःच्या भाषेची बाजू घेण्याऐवजी आपल्या अमराठी सहकार्याची बाजू घेतल्याचा आरोप आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून त्यावर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. इतकेच नाही तर संबंधित प्रवाशांकडे वैध तिकीट असूनही त्याला RPF कार्यालयात जवळपास 2 तास बसवून ठेवण्यात आल्याचाही आरोप करण्यात आला आहे. या संपूर्ण प्रकरणानंतर मराठी एकीकरण समिती आक्रमक झाली असून संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. लाईव्ह बोलतोय मी पण लाईव्ह चालू करतोय. तुम्ही तुमच्या इंग्लिश मध्ये व्हॉट्सअप काय वापरता? तुम्हाला अभिमान आहे ना मराठीचा? मी फक्त तुमच्या समोर त्यांना- बाराखडी पुरी अ आ इ उ ऊ ए ऐ ओ या राज्याची- ग ग ग ग ग ग ग त ध ध न प प ब ब म त्याचा- य र ल व श. ते मी तुम्हाला व्यक्ती- त्याचा काय सांगते माझ्याशी बोला ना, मी मराठी आहे. ते व्यक्ती हा? ते माझं ते तिकीट व्यक्ती चेक मी करायला तुम्हाला काय आले. बोललो, तुमच्या शिक्षणामध्ये जर मराठी असेल आणि तुम्हाला मराठी शिवाय दुसरं काही येत नाही मी तर तो काय बांधिलकी आहे. मी काय सांगतो समजलं ऐकता ना? का तुम्ही तुम्ही? नको तो मुद्दा घेऊन इथे नका. अरे, तो तुम्ही माझ्याकडे- मुद्दा करताय. तुम्हाला जर खरोखर व्यथा असेल तर तुम्ही माझ्याकडे मांडली पाहिजे. अरे बाबा, डायरेक्ट कसं काय बोलता? जो व्यक्ती तुम्ही पण माझ्याकडे मराठी भाषेचा आला अपमान जो करताय व्यक्ती मग. माझ्याकडे आला मी त्याच्याशी मराठी त्याला माझ्यावर क्रिएटिंग न्यूज त्याची मला सेवा मला मराठी- माहित नाही तुमच्या मोबाईल मध्ये व्हॉट्सअप हिंदी आणि इंग्लिश मध्ये काय. अरे बाबा पण जो मला माझ्या- माहित नाही. अरे तुम्हाला मराठीचा अपमान- तुम्ही ते तुम्ही काय वापरता? आवाज नका वाढू. मी काय मी सांगतो? वाढवलं ना माझ्या अरे, ऍक्शन माझ्याकडे जो मला कोणी- फक्त सांगा तुमच्या मोबाईल मध्ये हिंदी आणि मराठी सोडून तुमच्यावर हिंदी आणि इंग्लिश मध्ये व्हॉट्सअप मी काय सांगतो माझ्याकडे जो व्यक्ती आला मी त्याला मराठीत सेवा मागितली त्याचं काम आहे मराठीत सेवा देणं. बस सेवेचा कर्मचारी आपली सेवा निभावतोय त्याचा तुम्हाला प्रॉब्लेम नाही प्रॉब्लेम नाही. आम्हाला फक्त त्याची मराठी सेवा पाहिजे. आम्हाला फक्त मराठी सेवा पाहिजे. मला व्हॉट्सअप मधलं हिंदी का आम्हाला कळतं? फक्त त्याची मराठी सेवा व्हॉट्सअप मधलं हिंदी का कळतं? काय समजतं? व्हॉट्सअप मधलं हिंदी इंग्लिश का कळतं? अरे या राज्याची भाषा या राज्याची मी मराठी. काय बोललो, या राजभाषा आणि राज्याची राज्यभाषा आणि मातृभाषा या या राज्यात- तिघांमध्ये अंतर आहे. पण तुम्ही इथे- माझ्या स्टाफला तुम्ही सगळ्यांसमोर अरे, एवढी इथे- हिंमत असेल ना चला माझ्या बरोबर कुठं- कोणाकडे नॉलेज जायचं? देतो. कोणाकडे जायचं? हा, चला उठा. चला जाऊ क्रिएटिंग तुमचा- न्यूज तुमचा आधी- चला जाऊ आपण काम तिकडे. रोकते इनका भाषा का मैं पूरा कर देता हूं. तुमच्या आम्ही तुम्हाला मराठीत भाषा हो, मी तुम्ही चला या या, मी सेवेसाठी समर्थ दिली. आहे तुमच्याशी बोलायला. ठीक आहे, चला, कोणाकडे- तुमच्या मोबाईल मधलं व्हॉट्सअप का हिंदी मध्ये ते सांगा मला. ते आणि विषय मी नाही. सर- तुम्ही का- महाराष्ट्र राज्यात का- तुम्ही काम तुम्हाला करताय. संविधानाने आम्हाला काय मराठीत भाषा दिली आहे? पाहिजे. तुम्हाला मराठीत knowledge सेवा नाही द्या. का? कोणाशी काय बोलायचं? आम्ही फक्त मराठीत सेवा मागतो अरे तुम्हाला. सेवा तो बोलला का नाही देत आहे? नाही बोलत ना तो तेच तो तर. नाही बोलत होता तर तुम्ही माझ्याकडे बोलायचं अरे काय? तुम्हाला तुम्ही तेच direct का बोललात? म्हणलं. तुम्हाला तेच सांगितलं की तुम्ही आम्हाला direct आरोप केले त्याच्यावर हे त्याला व्यक्ती- बोललाच पाहिजे. अरे नाही नाही अरे आम्ही नाही, सांगतो की आम्हाला इथं नाही. मराठीत सेवा द्या. हा मग सेवा द्या. मग तुमच्या याच्यामध्ये हिंदी काय? अरे म्हणजे तो भाग तुमच्या ना सोयीनुसार तुम्हाला इथं तुम्ही पाहिजे तिथे हिंदी बोलला. अरे तुमच्या तुम्हाला- सोयीनुसार तुम्ही जिथे पाहिजे तिथे तुम्हाला इंग्लिश केंद्र बोला. सरकारने आमच्या staff चा problem तुम्हाला होणार. केंद्र सरकारने इथं केंद्र आमच्या सरकारमध्ये सेवा problem देण्यासाठी आहे. ठेवले. केंद्र सरकारमध्ये 3 भाषा आहे problem तिकडे. मी बोललो आहे. आम्हाला फक्त त्याच्यावर मराठीची पहिला- सेवा द्या. बस आम्ही हो, एवढं सांगतो इथे ना तुम्हाला. तुम्ही आलात ना आमच्यामध्ये तिथे पण पत्रव्यवहार हिंदीमध्ये करायला अरे सांगितलं. बाबा, पण तुम्हाला आम्ही problem आहे, तुम्हाला- चला माझ्या बरोबर. आता जाऊ आपण हा, तिथंच जाऊ आता उठा. तिथंच जाऊ आरडीएम आता ऑफिसला उठा पण जाऊ आपण माझ्याबरोबर. तुमच्या ऑफिसला पण हा, भेटू चला आपण. माझ्याबरोबर. आम्ही फक्त तुम्हाला हा, मराठी मला सेवा नका सांगू, मागतो. मी कायदेशीर कारवाई करतोय. तोच तर सांगतो आम्ही तुम्हाला. आम्ही हा, मग फक्त चला ना. ठीक ते आहे बसून काय होत नाही. मी ठीक सांगतो आहे त्यांना. आम्ही फक्त सरकारला यांना विचारतो. मराठीत सेवा मागितली तर हे भांडायला आले तिकडे की हा, तुम्ही ठीक आहे, काही बाकीकडे issue कसे नाही. भाषा हो, वापर हो. करताय. हा, यांची बिनधास्त. सेवा कशासाठी तुमची सेवा आम्हाला इथं कशासाठी हा, ठेवली ते कॉल कर. Creative News वर यांना ऑपरेशन सगळ्यांनी होतं. सेवेसाठी ठेवलंय की आम्हाला राजभाषेत याचं मराठीमध्ये पुढं सेवा आपण द्या. पुढं नॉलेज करूया. हा, आपण मराठीमध्ये बाराखडी बोला. तुम्हाला इथं हो, कुठल्या तुम्हाला सेवा मराठीचा ठेवल्या अभिमान आहे ना. तुम्हाला हा, इथलं तुम्ही कुठल्या माझ्या- सेवेसाठी माझ्या- ठेवलंय? माझ्या स्टाफवर तुम्ही आरोप करता. मला काय आरोप माहिती तुम्ही नाही मराठी आहेत आरोप मग? अरे तुम्हाला इथं तुम्ही महाराष्ट्रात काम करता तुम्ही हा, मराठी मग बोला मराठी अपेक्षित बोलले आहे. ना मी. तुम्ही मला बाराखडी अरे, तुम्ही माझ्याकडे मला आले अपमान का? वाटतो ना आता. तुम्ही माझ्या आले मला का? मला अपमान तुम्ही वाटतोय. ते बाकीचं अहो, बोलू तुम्ही नका. का नाही बोलायचं?
तुम्ही तुमची जीभ लावायची टाळायला आणि मी ना लावायची. तुम्ही सेवा मी करीत. तुमच्या समोर बाराखडी बोलवली तुम्ही आवाज नका वाढवू. आणि मी वाढवला ना, काय आवाज ऍक्शन घेणार नका आहे सांगा. चला ठीक चला आहे नाही तो आम्ही अहो, कंप्लेंट तुम्ही बोलून दाखवा बाराखडी. सेवा देत नाही बस हा झालं. माणूस मराठीच्या ह्याच्यावर तुम्ही मुद्द्यावर तुम्ही अपमान मराठी करतोय. सेवा द्या. मी बाराखडी मराठी बोलून सेवा- दाखवली. बाराखडीचा विषय तर ना तुमचे मी कर्मचारी बोलून दाखवली की नाही? हे कुठलेही हे बघा, मराठी मी सेवा बोलून देत दाखवली की मराठीची नाही? मागणी केली तर हे बाराखडी अधिकारी बोलवली. असे मला या वारंवारची माणूस भाषा करतात. मुद्दामून आरेवारीची भाषा करू सरकारी नका तुम्ही. कर्मचाऱ्यावर कशी सरकारी- आलोचना करायची सरकारी कर्मचाऱ्यावर त्याच्यावर नाही. आलाय. या माणसाला बोललो तुम्ही आपण मराठी मराठी सेवा आहात, देणं हे गरजेचं बाराखडी आहे. बोलून दाखवा. तुम्ही मराठी यांच्याकडे सेवा देणं काही गरजेचं आहे. यांच्या मोबाईल मध्ये तुम्ही हिंदीमध्ये राज्य यांना शासनात महाराष्ट्रात WhatsApp काम चालतं. करताय महाराष्ट्रात काम WhatsApp मध्ये chatting करताय चालते. तुम्ही हा? महाराष्ट्रात पण मराठीत यांना सेवा आता देणं गरजेचं आहे. आमच्या माणसाने त्यांना कुठच्याही प्रकारे गरजेचं सांगितलं आहे. नाही. आम्ही पण त्यांना यांना काय आरोप लावायचे. आम्ही आरोप काय चला बोलू ना, ना आम्ही मी फक्त केंद्र सांगितलं की सरकारकडे आम्हाला राज्यात विनंती मराठी करतो सेवा द्या. की या मराठी भाषेवरून यांचा न्याय निवाडा करा आणि म्हणून मी यांना ठीक पुढच्या आहे. कारवाईसाठी ठीक आहे, ठीक आहे, कायदेशीर ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. अनुशात्मक दंडात्मक कारवाई ठीक आहे, ठीक आहे, करण्यासाठी ठीक आहे. आम्हाला पुढच्या फक्त स्टेशनला मराठी उतरतो. सेवा पाहिजे आम्ही तुम्हाला चला. दुसरं काय मागणी करत हा, नाही. चला ठीक आहे ओके लिहून द्या तिकडे. ऍक्च्युली ना तेच आता तो सावंत म्हणून आहे, सावंत म्हणून मराठी आहे, त्यांनी मध्ये याची काय गरज होती झाला पाहिजे. हा, तुमचं अपहरण केलं त्यांनी. Sir, you have to look into it. We have to file a case against that TC. No, don't worry. Illegally they have detained him since last 2 hours. म्हणजे आपल्याकडे रेल्वेमध्ये हत्या होते तेव्हा यांना कोणाला पकडायचे हे होत नाही, परंतु एक आपला सामान्य माणूस त्याला 2 तास इथे पकडून आणतात लगेच. काय मागणी केली आहे? व्हॅलिड पास आहे, व्हॅलिड तिकीट आहे, फक्त मराठीची मागणी केली. अमराठी TC कडे यू शुड स्पीक मराठी. तर तिकडे एक तो मराठी नावाचाच कोणी सावंत नावाचा TC येतो, याला धमकी देतो तुमच्यावर गुन्हे नोंद करू. बेकायदेशीर 2 तास डिटेन केले साहेब. मला ठाण्याहून यावं लागलं. त्याच्यावरती गुन्हा नोंद करा साहेब. कोण आहे तो त्याला इकडे बोलवा माझ्यासमोर. कामात व्यत्यय आणला म्हणून 2 तास बसून ठेवला आणि त्याचं सेक्शन फॉलो. ठीक आहे, आपण काय करू दोन्ही ऐकून घेऊ. जे काय असेल तुमचं म्हणणं ते आपण कारवाई करू. साहेब कारवाई झाली पाहिजे त्याच्यावरती. मी इथून हलणार नाही. मी त्यासाठीच ठाण्याहून आलोय आज मुद्दा म्हणून. हे दरवेळेस झालं. मी तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी.